आपली आजची डिश रेडी झाली आहे, जी आपण सुक्या बोंबल्यांची चटणी बनवली आहे, स्पायसी झणझणीत अशी. तर पाहू शकता एकदम आगरी पद्धतीत तांदळाची भाकर आहे, त्याच्यावर ही बोंबलांची चटणी घेतली आहे आपण. तर कशी वाटली मित्रांनो रेसिपी? ही डिश अवश्य तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या. तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता सुखे बोंबील आहेत, बोंबले आहेत सॉरी. बोंबील थोडे याच्यापेक्षा मोठे असतात आणि याच्यापेक्षा मोठे सुद्धा अजून बोंबील असतात. तर दोन प्रकारचे बोंबील असतात, मोठ्या साईजचे बोंबील, त्यानंतर एक मीडियम साईजचे, आणि या बोंबल्या आहेत. आपल्या ज्या बोंबल्या आहेत ना ते तेलात व्यवस्थित फ्राय होत आहेत, कडक होत आहेत ना, त्या स्टेजवर इथे पाहू शकता तुम्ही लसूण आहे, साळा सगड घेतला आहे, त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या आहेत आणि त्याचबरोबर इथे थोडा अद्रक घेतला आहे. यांना आहे ना दरदरा असं पेस्ट बनवायची आहे. तर पाहू शकता मित्रांनो इथे आपल्या ज्या बोंबल्या होत्या ना त्यांना आपण तेलात फ्राय केलं होतं, कुरकुरीत अशा क्रिस्पी झाल्या आहेत आणि त्याचे बारीक बारीक सुद्धा पीसेस केले आहेत. तुम्ही पाहून घ्या ह्या प्रकारे आता तुम्हाला सुद्धा यांची पीसेस करायचे. तर चला ह्या बोंबल्या घालूया सर्व आणि यांना व्यवस्थित एकजीव करून यांना वाफेवर शिजवूया. चटणी आपण टेस्ट करूया, पाहूया खाऊन. तर थोडासा बोंबील, त्याचबरोबर कोकम वगैरे, लसूण वगैरे घेतला आहे. तर एक बाईट घेऊया. खूप छान टेस्टी अशी ह्या बोंबलांची चटणी झाली आहे. मित्रांनो मी निलेश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीमध्ये. मित्रांनो आपल्या चॅनलवर नॉनव्हेजच्या तर खूप सारे असे तुम्ही डिशेस पाहिले आहेत. मटन, चिकन, कलेजी, त्यानंतर कलेजी तेटी, त्यानंतर भाज्यांच्या सुद्धा अशा खूप साऱ्या डिशेस पाहिल्या आहेत. त्याचबरोबर अंडा, हे भरपूर साऱ्या अशा व्हरायटीवाल्या डिशेस आपण दाखवल्या आहेत, तुम्ही पाहिल्या आहेत. मित्रांनो आज तुम्हाला आहे ना एक सुखा मच्छी, जी सुखी मच्छी असते ना तिची एक डिश बनवून दाखवणार आहे. खूप छान टेस्टी डिश आहे, खाण्यात खूप स्वादिष्ट आहे. आमची आगरी परंपरा, आगरी संस्कृती आम्ही जपत राहतो, त्यासाठी ही रेसिपी तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. ती कोणती डिश आहे काय आहे ना हे पुढे मी सांगेनच. त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारची ही डिश रेसिपी बनवली आहे ना नक्की पहा. खूप स्वादिष्ट टेस्टी आहे. वरण भात भाकरीसोबत आवर्जून लोक खातात, आवडीने खातात. या डिशसाठी आहेत ना लोक धाबे, हॉटेलवर शोध घेत राहतात सुक्या मच्छीच्या डिशेसच्या. खूप सारे असे डिशेस आहेत. सुक्या मच्छीची सुकट आहे, जवळा आहे, मांदिले आहेत, बोंबील आहेत, बोंबल्या आहेत, खूप सारे असे प्रकार आहेत. त्याच्यातलीच एक डिश आहे. तर मित्रांनो आज आपण आहे ना सुक्या बोंबलांची चटणी बनवणार आहोत, ती सुद्धा एक युनिक आणि वेगळ्या पद्धतीतली. व्हिडिओ पहा. तुम्ही जर बनवली असेल ना मित्रांनो तर नक्की कमेंटद्वारे मला सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कशा प्रकारे बोंबलांना काय काय केलं आहे आणि कशी ही रेसिपी तयार केली आहे, तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे, जे आपण सुक्या बोंबलांची चटणी बनवतोय त्यासाठी इथे पाहू शकता बोंबील आहेत, सुखे बोंबील, बोंबल्यासुद्धा बोलू शकता. बोंबील थोडे मोठे असतात, पुढे मी तुम्हाला दाखवेन, समजवेन. स्वच्छ धुवून घेतले आहेत. त्याचबरोबर इथे 3 ते 4 मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत बारीक चिरून. इथे लसूण घेतला आहे, पाकळ्यांवाला लसूण घ्यायचं आहे तुम्हाला, कारण लसूण आणि मिरची अद्रकची क्वांटिटी थोडी जास्त ठेवायची आहे चटणीसाठी. इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, तुम्ही तुमच्या गरजेनुसार क्वांटिटीनुसार घ्या, तिखटपणानुसार घ्या. इथे हळद घेतली आहे, इथे अद्रक घेतलं आहे, इथे फ्रेश कढीपत्ता आहे, अर्धा निंबू घेतला आहे, मीठ आहे, इथे कोकम आहे. तुम्हाला कोकमऐवजी चिंच जर टाकायची असेल ते सुद्धा टाकू शकता. मी निंबू आणि कोकम दोन्ही घेतले आहेत. तर मित्रांनो ह्या संपूर्ण साहित्यात हे ना आज आपण सुक्या बोंबलांची झणझणीत अशी चटणी बनवणार आहोत. पूर्ण साहित्य माहिती वगैरे तुम्हाला समजली असेल. जे आज आपण सुक्या बोंबलांची झणझणीत स्पायसी अशी चटणी बनवतोय त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ते.
तर चला मित्रांनो, एक बोंबलांबद्दल आहे ना, जी सुकी मच्छी आहे, ड्रायफिश त्यांना बोलतात, त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देतो. तर सर्वात अगोदर इथे पाहू शकता सुखे बोंबील आहेत, बोंबले आहेत सॉरी. बोंबील थोडे याच्यापेक्षा मोठे असतात आणि याच्यापेक्षा मोठेसुद्धा अजून बोंबील असतात. तर 2 प्रकारचे बोंबील असतात, मोठ्या साईजचे बोंबील, त्यानंतर एक मीडियम साईजचे. आणि या बोंबल्या आहेत, काटे वगैरेंचा काही त्रास नाही. तुम्हाला ओले बोंबील तर माहिती आहेत, त्याच्यात काटे वगैरे एकदम सॉफ्ट असतात. स्वच्छ यांना धुवून घ्यायचं आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट, कारण जी काय धूळ वगैरे डस्ट असेल ना ती निघून जाईल. स्वच्छ धुवून झाल्यानंतर ना मित्रांनो, यांना फॅन खाली सुकवायचं आहे, व्यवस्थित असं सुकवून घ्यायचं आहे. कारण आता कसं आहे ना, तुमच्याकडे चूल वगैरे नाही आहेत, बहुतेक घरात चूल वगैरे नसते, गॅसवर हे सर्व भाजायला जमत नाही व्यवस्थित, म्हणून यांना स्वच्छ धुवून आहे ना सुकवायचं आहे, पाणी वगैरे सर्व सुकवून घ्यायचं. कारण आज यांना आपण फ्राय करणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कशा प्रकारे बोंबलांना मी फ्राय करतोय, कशा प्रकारे पुढची प्रोसेस करतो, हीच संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची होती, सांगायचं होतं. भरपूर जणांना ह्या गोष्टी माहिती नसतात, कल्पना नसतात या गोष्टींची, आणि हे बनवता येत नाही त्यांना. त्यासाठी आहे ना संपूर्ण व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप, कशा प्रकारे ह्या बोंबलांना आपण तेलामध्ये फ्राय करतोय आणि पुढे कशी काय प्रोसेस करतोय ती. पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी आहे. ज्यांनी बनवली असेल त्यांनी कमेंटद्वारे नक्की सांगा, ज्यांनी बनवली नसेल त्यांनी अवश्य बनवा. तर चला, बोंबील वगैरे आपण स्वच्छ धुवून त्यांना सुकवून घेतलं आहे आधीच. ही काय प्रोसेस मी दाखवली नाही. छोट्या छोट्या खानावळी धाब्यांवर बोंबलांची सुट्टीची चटणी, जवळ्याची चटणी, असे खूप सारे प्रकार भेटत आहेत, लोक आवर्जून खातात. तर म्हटलं की आज तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करावी. आपली आगरी संस्कृती परंपरा ही तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आहे. आम्ही नेहमी बनवत असतो, तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या. तर चला रेसिपी सुरू करू. तर मित्रांनो, चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे एक पातेलं घेतलं आहे. आता याच्यात आपल्या गरजेनुसार तेल घालायचं. आपल्याला बोंबील आता फ्राय करायचे आहेत व्यवस्थित, असे कडक कुरकुरी. मी तुम्हाला ते पुढे दाखवेनच. थोडं तेल मी जास्त घातलं आहे, कारण याच तेलामध्ये आपण आहे ना पुढे फोडणीसुद्धा देणार आहोत. तेलाला व्यवस्थित गरम करून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर इथे जे बोंबील आहेत ना, तुम्हाला मी मगाशीच दाखवले, बोंबले आहेत सॉरी, बोंबील येतोय तोंडातनं. बोंबील थोडे मोठे असतात, बोंबल्या थोड्या बारीक असतात. ह्या बोंबल्या आहेत, यांना आपल्याला आहे ना मस्त असं तेलात भाजायचं, गोल्डन कलर येईपर्यंत. आता हे कशासाठी भाजायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे, पुन्हा सांगतोय, कारण चुलीच्या ज्या निखारे असतात ना त्याच्यावर खूप छान असे भाजले जातात. त्यानंतर ते भाजून पुन्हा त्याला धुतात आणि ही बोंबलांची चटणी बनवतात. आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, चूल वगैरे नाही आहेत, आता सहजासहजी नसतातच. आता फ्लॅटमध्ये राहणारी त्यांच्याकडे चूल नसेल, जी गावाकडची मंडळी आहेत, अशी काय आम्ही आगरी आहेत, आमच्याकडे चूल असते, कारण तांदळाच्या भाकरी वगैरे बनतात, त्यासाठी आम्हाला इझी पडतो. त्यासाठी आहे ना तेला त्यांना व्यवस्थित असं फ्राय करायचं आहे, भाजायचं आहे, गोल्डन कलर येईपर्यंत एकदम कडक असं भाजायचं आहे. पुढे मी दाखवेनच. तर चला, आपला तेल तर गरम झाला आहे. एक बोंबील सोडून पाहूया. तर मित्रांनो, आपला तेल गरम झाला आहे. सर्वप्रथम या बोंबल्या आहेत ना ह्यांना सोडूया आणि यांना कडक असं फ्राय करून घेऊया. आपल्या ज्या बोंबल्या आहेत ना ते तेलात व्यवस्थित फ्राय होत आहेत, कडक होत आहेत ना, त्या स्टेजवर इथे पाहू शकता तुम्ही लसूण आहे, साळण सगड घेतला आहे, त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या आहेत आणि त्याचबरोबर इथे थोडा अद्रक घेतला आहे. यांना आहे ना दरदर असं पेस्ट बनवायची आहे या बोंबलाच्या चटणीत घालण्यासाठी. तर चला, आपले बोंबील वगैरे फ्राय होतील तोपर्यंत ही पेस्ट बनवून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया. एक 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं तुम्ही बोलू शकता. झाली आहे. आपली जे बोंबल्या होत्या ना त्या पाहू शकता तेलात मस्त अशा कडक झाल्या आहेत, फ्राय केल्या आहेत, लालसर असा रंग आला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला सुद्धा ना या प्रकारे असे यांना फ्राय करायचे. आता काही लोकांना आहे ना मित्रांनो ह्या रेसिपी आवडत नाही आहेत सुक्या मच्छीच्या, पण कसं आहे ना आपल्या चॅनलवर हे संपूर्ण दाखवणे खूप गरजेचं आहे. सुकी मच्छीपासून तर ओली मच्छी, त्यानंतर मटण, चिकन, अंडे,
व्हेज नॉनव्हेज संपूर्ण दाखवावा लागतो. तर ऑलमोस्ट आपल्या ज्या बोंबल्या आहेत ना त्या व्यवस्थित अशा कडक झाल्या आहेत, भाजल्या गेल्या आहेत. आता 50% तर रेसिपी आपली ओके झाली आहे. बोंबील वगैरे छान असे भाजले गेले आहेत. त्याचबरोबर इथे आपला जो लसूण आहे तो सुद्धा दरदरा असा वाटला आहे, अद्रक आणि लसूण. आणि इथे मिरची ती सुद्धा छान अशी दरदरी वाटून घेतली आहे. आता या बोंबल्या आहेत ना त्यांना मी काढून घेतो आणि जो काय एक्स्ट्रा ऑइल आहे ना त्याच्यातच संपूर्ण मसाला जो कांदा वगैरे तो भाजून घेतो आणि झटपट ही रेसिपी रेडी करतो. तर तुम्ही सुद्धा मित्रांनो अशा प्रकारे ना बोंबलांना कडक करा छान आणि झटपट अशी ही स्पायसी तिखट चटणी बनवा. ज्या बोंबल्या होत्या ना त्या व्यवस्थित अशा कडक झाल्यात, पाहू शकता तुम्ही. आता यांना थंड करायचं आहे. थंड करून पुढे कसं काय करतोय मी ते तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. थंड करून यांच्या तुम्ही 2 ते 3 पीसेस करू शकता. व्यवस्थित असे कडक झाले असं सुद्धा तुम्ही याची चटणी बनवू शकता, पण बारीक बारीक पीसेस करा, अजून खूप छान लागतात. ते मी पुढे दाखवेनच केल्याच्या नंतर. आता तेल आपला सेम आहे जो आपण तेल बोंबल्या भाजण्यासाठी घेतलं होतं. आता सर्वात अगोदर हे जे 2 ते 3 कांदे आहेत ना हे घालूया आणि कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत मऊ मुलायम करून घेऊया. तर चला कांदा वगैरे भाजून घेतो. कांदा भाजून झाल्यानंतर ह्या हिरव्या मिरच्या आणि त्याचबरोबर हा जो लसूण आहे ना तो सुद्धा आपण भाजणार आहोत. तर सर्वात अगोदर कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत मऊ मुलायम करून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस करतो. तर आपला जो कांदा आहे ना तो व्यवस्थित असा भाजला गेला आहे. तुम्ही पाहू शकता रंग गोल्डन कलर आला आहे, मऊ मुलायम झाला आहे. आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो जो अद्रक मिरची आणि लसूण आपण दरदरी वाटली आहे ना ती घालायचं. तर सर्वात अगोदर इथे अद्रक आणि लसूण आहे हा घालूया. लसूणची मात्रा क्वांटिटी थोडी जास्तच घालायची. त्याचबरोबर इथे ज्या मिरच्या आपण कुटल्या आहेत ना दरदऱ्या हे घालूया. तिखटपणा तुमच्या गरजेनुसार करा, तुम्ही पुन्हा याच्यात घालू शकता टेस्ट करून. तर मित्रांनो मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट आपण घातली आहे. आता यालासुद्धा कांद्यासोबत एक 5 मिनटं छान असं भाजायचं आहे. जो अद्रक मिरची आणि लसूणचा जो कच्चापण आहे ना तो संपूर्ण निघून जाईल आणि छान अशी टेस्ट येईल चटणीला. याचबरोबर मित्रांनो याच्यात फ्रेश कढीपत्तासुद्धा घालायचा आहे. तर संपूर्ण इन्ग्रेडियंट आता आपण घातले आहेत. फक्त याच्यात मीठ आणि हळद घालायची आहे. चवीनुसार तुमच्या गरजेनुसार घाला आणि ही रेसिपी ओके करा. तर चला 5 मिनटं हा बॅटर व्यवस्थित शिजवून घेतो. जो आपण अद्रक लसूण मिरचीची पेस्ट वाटलेली जे दरदरा कुटलेली होती ती घातली आहे. कच्चा पण संपूर्ण नाहीसा करूया, त्यानंतर पुढची प्रोसेस करूया. आपला मिरची त्यानंतर लसूण अद्रक आणि कांदा कढीपत्ता वगैरे व्यवस्थित भाजला गेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असा बेस तयार झाला आहे, बॅटर तयार झाला आहे. आता या स्टेजवर आहेत ना काय घरगुती मसाले आपल्याला घालायचे आहेत. तर सर्वात अगोदर 1 चम्मच घालूया हळदीचा. हळद घालायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. पुन्हा आपण ट्राय करून टाकू शकतो. त्याचबरोबर इथे पाहू शकता कोकम घेतला आहे. हा कोकम घालूया. तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता. तुमच्याकडे जर चिंच असेल तर चिंच घाला. आणि हा बॅटर व्यवस्थित परत भाजून घ्या. पुन्हा मसाले संपूर्ण एकजीव करा. बेसिकचे मसाले फक्त हळदच आपण घातली आहे, दुसरं काहीच घालायचं नाही आहे. मीठ, कोकम, निंबू, चिंच ह्या संपूर्ण वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत. तर पाहू शकता मित्रांनो इथे आपल्या ज्या बोंबल्या होत्या ना त्यांना आपण तेलात फ्राय केलं होतं. कुरकुरीत अशा क्रिस्पी झाल्या आहेत आणि त्याचे बारीक बारीकसुद्धा पीसेस केले आहेत. तुम्ही पाहून घ्या. ह्या प्रकारे आहेत ना तुम्हालासुद्धा यांची पीसेस करायचे आहेत. तर चला ह्या बोंबल्या घालूया सर्व आणि यांना व्यवस्थित एकजीव करून वाफेवर शिजवूया. तर चला ह्या ज्या बोंबल्या आहेत ना त्यांना कांद्या मिरचीची जी पेस्ट आहे ना त्याच्यासोबत भाजून घेतो, एकजीव करून घेतो आणि वाफेवर शिजवतो. एक 5 मिनटं वाफेवर शिजवायचं आहे. जर आवश्यकता वाटली तर याच्यात आपण थोडंसं पाणी घालूया, पण वाफेवर ऑटोमॅटिकली पाणी सुटेल आणि व्यवस्थित ही चटणी तयार होईल. तर चला आता काहीच घालायची गरज नाही आहे. फक्त आपल्याला सर्वात शेवटी हा एक निंबू घालायचा आहे. याच्याने जी मच्छीची स्मेल आहे ना सुक्या मच्छीची ती कमी होते.
आणि खाण्यात खूप अशी छान टेस्ट येते. आता मीठ वगैरे तर घातलं आहे, वाफेवर यांना एक शिजवतो 10-15 मिनटं आणि पुढे कसं काय करायची, कशी काय कंडिशन झाली आहे ते तुमच्यापर्यंत शेअर करतो. ऑलमोस्ट एक 10 ते 15 मिनटं झाले आहेत. आपल्या ज्या बोंबल्यांची चटणी होती ना, तिला स्टीमवर वाफेवर शिजवण्यासाठी ठेवलं होतं. पातेल्यावरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन. तर पाहू शकता मित्रांनो, जी सुक्या बोंबलांची चटणी होती ना, व्यवस्थित अशी फ्राय झाली आहे, शिजली गेली आहे. वाफेवरच आपण शिजवली आहे, पाणी वगैरे काय घातलं नव्हतं. तुम्हाला आवश्यकता वाटली ना तर तुम्ही पाणी घाला, कारण ऑलरेडी आपण त्यांना आहे ना तेलात भाजलं होतं, छान फ्राय असं केलं होतं. आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो, अर्धा निंबू घालूया. आता निंबूनी काय होईल, चटपटा असा स्वादसुद्धा येईल आणि जी मच्छीची स्मेल असते ना सुक्या मच्छीची, तीसुद्धा कमी होईल. त्यासाठी तुम्हीसुद्धा आहे ना निंबू वगैरे घाला. आणि या स्टेजवर नाही फ्रेश कोथिंबीर घालूया आणि पुन्हा आहे ना एकजीव करून एक 5 मिनटं असंच ठेवूया, शिजवूया छान झाकण ठेवून. आणि सर्व करून दाखवतो तुम्हाला आजची रेसिपी, जी आपण सुक्या बोंबल्यांची चटणी बनवली आहे, स्पायसी झणझणीत. आणि ते सुद्धा आपण खाणार आहोत तांदळाच्या भाकरीसोबत. एक छोटासा काय रिव्ह्यू आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करतो. तर तुम्हाला आवश्यकता वाटली पुन्हा सांगतो, जर तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर पाणी घाला आणि शिजवा. असंही फ्राय झाल्यामुळं शिजली गेली आहेत बोंबील आणि चटणीसुद्धा व्यवस्थित आपली फ्राय झाली आहे, मसाल्यात अशी लटपट झाली आहे. खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी ही चटणी लागते. तर अवश्य मित्रांनो एकदा बनवा. तर चला एक 5 मिनटं आहे ना पुन्हा शिजवतो आणि सर्व करून काय छोटासा रिव्ह्यू देतो. आजची रेसिपी आपली डन झाली आहे, कुक झाली आहे, सर्व केली आहे. जी आपण बनवलं आहे सुक्या मच्छी म्हणजे बोंबल्यांची चटणी. तर पाहू शकता तुम्ही कंडिशन इथे. बोंबलाची चटणी व्यवस्थित अशी शिजली गेली आहे. लसूण, त्याच्यानंतर मिरची, अद्रक आणि कोकम घातलं होतं. तर एकदम आगरी पद्धतीत तांदळाच्या भाकरीवर घेतली आहे. तर सर्वात अगोदर आहे ना चटणी आपण टेस्ट करूया, पाहूया खाऊन. तर थोडासा बोंबील, त्याचबरोबर कोकम वगैरे, लसूण वगैरे घेतला आहे. तर एक बाईट घेऊया. खूप छान टेस्टी अशी ह्या बोंबलांची चटणी झाली आहे. आपण व्यवस्थित फ्राय केलं होते, खूप सुंदर लागते. भाकरीसोबत एक बाईट घेऊया. तांदळाच्या भाकरीसोबत तर खूप छान लागते. ते पाहू शकता तुम्ही, तांदळाची भाकर घेतली आहे, बोंबील, मिरची, लसूण वगैरे घेतला आहे. एक बाईट घेऊया. खूप छान टेस्टी आहे. अवश्य तुम्ही सुद्धा बनवा. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये सुक्या बोंबलांची झणझणीत स्पायसी अशी चटणी आपण बनवली आहे. सुखे बोंबील घेतले होते, बोंबील वेगळे, बोंबल्या वेगळ्या, मोठे बोंबील आहे. त्यानंतर कांदा घेतला होता. बेसिकचे एक फक्त हळद आणि मीठ वापरलं आहे. त्यानंतर कांदा, मिरची, अद्रक, लसूणची एक पेस्ट बनवली होती. एक वाटण छान असा भाजला होता. त्यानंतर बोंबल्यांनासुद्धा व्यवस्थित भाजून ही रेसिपी डिश बनवली आहे. तांदळाच्या भाकरीसोबत तर खूप छान लागतं. त्यानंतर वरण भात, याच्यासोबतसुद्धा ही चटणी खूप छान लागते. तर आय होप सो मित्रांनो, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, समजली असेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि आमच्या आगरी पद्धतीतली ही डिश तुम्हीसुद्धा बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो. भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा. नमस्कार आणि धन्यवाद.